जिल्हाधिकारी अमोल येडगे व आमदार शिवाजीराव पाटील यांची कानूर खुर्द धनगरवाड्याला भेट। चंदगड तालुक्यातील कानूर खुर्द धनगरवाडा येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे व आमदार शिवाजीराव पाटील यांनी अनवाणी चालत धनगरवाड्यावर ग्रामस्थांची भेट घेतली। यावेळी ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्या। धनगरवाड्यावर 20 कुटुंबाची जवळपास 100 लोकसंख्या असून गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, आरोग्य आणि शेती व्यवसाय यामध्ये अडीअडचणी येत आहेत, असे आमदार शिवाजीराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासमोर आपले विचार मांडले। ग्रामस्थांना रणावणातून 9 किलोमीटर कानूरला रोज ये जा करावी लागते। यामध्ये 4 किलोमीटरचा रस्ता कच्चा असून पावसाळ्यात या रस्त्यावरून चालता येत नाही। त्यावरून पावसाळ्याचं ओढ्याचं पाणी येतं। रस्त्याविना गरोदर महिलेला आपला जीव गमवावा लागतो, हे खेदजनक म्हणावं लागेल। अनेक वेळा गरोदर महिलांचे असे हाल झाल्याच्या घटना समोर आल्यात। त्यावेळी 4 किलोमीटर झोळी घेऊन चिखलातून जावं लागतं। त्यामुळे पावसाळ्यात रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात। रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे। मुलांना शिक्षणासाठी 4थी पर्यंत शाळा आहे, पण पुढील 5वी पासून शिक्षणासाठी कानूरला जावं लागतं। शाळा चालू झाल्यावर मुलांना जंगलातून येणं जाणं 18 किलोमीटर रोजचा प्रवास करावा लागतोय। जिल्हाधिकारी साहेब, आमदार साहेब यांनी प्राथमिक शाळेची पाहणी केली। त्याचवेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी शाळेसाठी 10 लाख रुपये निधी देऊन शाळेचं पटांगण क्रीडांगण करण्याचं वचन दिलं। त्याचवेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेबांनी येथील ग्रामस्थांच्या शिक्षणाच्या अडीअडचणीची चौकशी करून मुलांच्या शिक्षणासाठी विविध योजना राबवून, ज्यामध्ये शाळाबाह्य मुलांना शिक्षणात आणणे, शालेय शिक्षणासाठी निधी, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन यांचा समावेश आहे। या योजनांमधून मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेले विविध उपाय उपलब्ध करून त्यातून मार्ग काढण्याची ग्वाही दिली। याप्रसंगी प्रांताधिकारी एकनाथ काळभांडे, तहसीलदार राजेश चव्हाण, मंडलाधिकारी अप्पासाहेब जिंदाळे, तलाठी अजय नाईक, सुनील भंडारे, वनपाल चंद्रकांत पावसकर, पोलीस पाटील संजय कडूकर, पोलीस पाटील संदीप बांदेकर, कोतवाल पुंडलिक पाटील व ग्रामस्थ बाबूराव झोरे, धाकलू शेळके, धोंडीबा शेळके, कोंडीबा झोरे, बापू झोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। विशाल क्रांती न्यूजसाठी संजय आगाशे, चंदगड।